बदल महत्वाचा आहे ना, म्हणून चांगला संकल्प या सप्तेमध्ये करा, पूर्ण होणार. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. म्हणून आज देवाकडे मागताना सुद्धा महिला मंडळ चांगलं मागा. हे लहान लहान बालगोपाळ तुमचे आलेत, बसलेत पुढं आणि शांत बसलेत. नाही तर पोरं सांभाळायचं एवढं सोपं नाही. पोरं म्हणजे लई चित्रे असतात, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे. आज हे आमच्या लहान लहान मुली भगिनी किती सुंदर टाळ करीत. ह्या सगळ्या भगिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशी संस्कारक्षम पिढी घडणं ही काळाची गरज आहे. हे लहानपणापासून संस्कार पाहिजे. आपली पोरं बघा ना काय करतात, एवढी एवढीशी लई चित्रे असतात. हे कीर्तनात कालवा करायचं असं बडाबड का, मी म्हणलं गबस. ती माझ्या दोना म्हणला तूच गबस मला. आणि म्हणलं कीर्तन कोण करणार, मला मी करतो. द्या का प्रश्न उत्तर, मी मला विचार. तो मला म्हणला अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. म्हणला आता म्हणलं ही वायर अशी वडली की लांबती, दाव बी वडल्यावर लांबत आहे आणि वडल्यावर बारीक होती. मला नाही येत. ते मला किती सोपं आहे. मी म्हणलं काय, ते मला बिडी. आता त्याचं तरी काय चुकलं बिचारे, वडल्या बारीकच होती ना. म्हणजे ही चित्रे असतात पोरं, त्यांची क्वालिटी आपल्यापेक्षा 10 फूट पुढं असते. अशी आपण पहिलीतला विचार केला आणि ते 10वीतला विचार करतात. ही चित्री पोरं असतात. हा, आणि हे तर सर आहेत का कोण शिक्षक गुरुजी. खरं त्या गुरुजींची कमाल, एका वर्गामध्ये 50 पोरं कशी संभळीत असते त्यांची त्यांनाच माहिती. हे सोपं नाही रे 12 घरची 12 सांभाळायचं. आणि लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त समाधान जर कोणाला मिळाला असन, गुरुजींना, शिक्षक. कारण त्यांच्या डोक्याला टेन्शन नव्हतं ह्या पोराचं. शाळा बंद होत्या तोवर गुरुजींची वजन वाढली होती, अशी गुटगुटीत झालते. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद आणि पगार चालू. हा, आणि पोरांचं टेन्शन नव्हतं. इडे असतात पोरं, गुरुजींना इडं करतात म्हणून. काय त्या शिक्षकांची कमाल. एक गुरुजी म्हणले ओठ, एका प्रश्न उत्तर दे. ले विचारा, पहाटे पहाटे दवबिंदू का पडतेत. दवबिंदू माहिती ना, दैवार दवबिंदू का पडते. तेव्हा म्हणला त्याचा असं आहे, त्याचा असं आहे म्हणला की पृथ्वी म्हणला गोल आहे आणि ती अशी फिरती म्हणला हो, आणि ती अशी लय फिरती हो, आणि फिरता फिरता तिला घाम येतो म्हणून ती पडत्यात. आता काय संबंध आहेत का, कोणचं कुठंच वाढायचं. गणिताचा क्लास, गणित बेरीज वजाबाकी. गुरुजी म्हणले आज तुम्हाला वजाबाकी शिकवायची. एका बोलला होट म्हणले तुला वजाबाकी शिकवायची. म्हणले शिकवा. म्हणले 5 मधून 5 गेले किती. आता किती सोपं उत्तर आहे 0. 5तून 5 गेले किती 0. ते मला नाही येत, अजून सोपं करून सांगा. गुरुजी म्हणले तुला सोपं सांगतो. तुझ्या डब्यामध्ये आईने किती चपात्या दिलेत. म्हणले 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या, खाली काय राहिलं. ते मला भात. गुरुजीची अक्कलच बंद झाली. अरे 0 म्हण ना. 10वीचा वर्ग आणि 10वीच्या वर्गातल्या पोरांचं वय किती असतं 16. 10 6 16. गुरुजी म्हणले मूर्खानो, 16 वर्षाचं वय असताना माऊलीने ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. चांगदेव 65 अमृत अनुभव. आणि तुम्हाला 16 वर्षाच्या वयामध्ये साध्या एका प्रश्नाचं उत्तर पाठ. मूर्खांनो, अक्कल नाही, जरा अभ्यास करा, माऊलींचा आदर्श घ्या. 16 वर्षाचं वय ज्ञानेश्वरी लिहितात. तेवढ्यात एक पोरगा मला सर थांबा, काय सांगता 16 16 16. मान्य आहे आम्हाला, 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हा मला मान्य, पण 22व्या वर्षी समाधी घेतली, मग तुम्ही कधी जाणार आहे. तर गुरुजींना घालवायची तयारी इतकी पोरं ही चित्रित. म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करा. म्हणून आज देवाकडे काय मागा. ऐसा पुत्र देई गुंडा, जगात त्रैलोकी झेंडा, जगात त्रैलोकी झेंडा. ऐसा पुत्र देई झेंडा,
कोणाचा असाव, पण वंशाचं नाव उज्ज्वल करणारं रत्न आपल्या पोटी, ज्याचा त्रैलोकी झेंडा असा बजरंगबली सारखं रत्न असावं आपल्या पोटी. आणि हे नाम यज्ञामध्ये असं तुम्ही मारुतीकडे मागा. आणि हनुमंतरांमध्ये तर एवढी ताकद का होती हो? त्याचं उत्तर आहे का, हनुमंतराय आईचं दूध पिले होते आणि अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर धाड दिशेने दगड फुटत होता. वज्रशील दूध होतं म्हणून ओरिजिनल पॉवर. आता दूधच नाही, आता बाटली. जन्मल्यापासून बाटली तर मरेपर्यंत बाटली रे. फक्त टोपनात बदल होतो, रबरचं जातं पत्र्याचं येतं. अवघड झाले. म्हणून आईच्या दुधात ती ताकद आहे. आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हा प्रत्यक्ष महादेवजींचा अवतार आहे. आणि असं रत्न असावं. आणि अशा माणसावर सुद्धा संकट आलं होतं. समुद्राच्या पलीकडे जायचंय, सीतेचा शोध घ्यायचा आहे. जायचं कसं? 100 योजनाचा समुद्र पार करायचा आहे. पण हनुमंताने फक्त डोळे झाकून 1008वा हरी हरीचं स्मरण केलं तर 100 योजनाचा समुद्र तर पार केलाच केला. पण त्याच्या पुढचं ऐका बरं का, माणसं दुसऱ्याच्या गावात गेल्यावर डिरिंग करीत नाहीत, गप्प बसत्यात. शॅलिंग हानीत नाहीत, नको रे गाव दुसऱ्याचे, गप्प बसत्यात. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली. नुसती दाढी जाळून कुठं राहिले, लंका जाळली. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. हे का घडलं? 1008वा हरी हरीचं स्मरण आहे. आणि होतं काय, संकटाची तीव्रता कमी होते. भगवंत आपल्या भक्ताला कधी सीन होऊ देत नाही. आणि जर व्हायलाच लागला तर काय करतात ऐका बरं का. 2 भक्तांची भेट झाली. आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून देव काय करतात हे जे मला सांगायचंय. आपल्याला दुसऱ्या चरणाकडे जायचे, चित्त देऊन कथा ऐका. 2 भक्ताची भेट झाली. एकच नाव अर्जुन, एकच नाव बजरंगबली, हनुमंतराय. या 2 भक्तांची भेट झाली. आणि अर्जुनाला थोडा अहंकार झाला. अर्जुनाला काय वाटलं, देव माझा डायव्हर आहे. त्याचं येडेवानीच करायला लागलं. जे हरी करीना, सप्त्याला पंगत द्यायना, महाराजाचं सौजन्य घ्यायना, दिंडीत यायना, मंदिरात यायना, दिसून त्याला उलटच बोलायचं. अहंकार झाला हो. आणि अहंकार वाईट असतो. नामदेवराय म्हणले, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. माणसाकडे नम्रता पाहिजे हो. जे हरी जे हरी. माणसं काय म्हणतात, शिकला तेव टिकला, शिकला तेव ना टिकला, वाकला तेव टिकला. वागता आलं पाहिजे. मी कोणत्या पक्षाचा नाही, पण मला तत्व सांगायचंय नम्रतेचं. मोदी साहेबांनी सध्या एकच तडाखा धरलाय, जे हरी जे हरी. कुठं बी गेलो की हात जोडायचे, जे हरी जे हरी. लोकांना नम्रता दिसल्यावर लोक येडेवाणी करतात. पालखी मार्गाचा उद्घाटन होता, आळंदी पंढरपूर देहू पंढरपूर. मोदी साहेब आले, ऑनलाईन उद्घाटन आणि भाषणाची सुरुवातच केली, रामकृष्ण हरी. वारकरी म्हणले, आता पुत्र लय पंतप्रधान बघितलं बुवा, पण रामकृष्ण हरी. बरं तेवढ्यावर थांबलं नाही, तुकोबारांचा अभंग म्हणून दाखवला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. बरं त्याच्या पुढचं सांगतो, राम मंदिराचं भूमिपूजन होतं. मोदी साहेब भूमिपूजन करायला आले. लोकांना वाटलं देवाच्या पुढे हात जोडते आणि डोकं टिकवित्यान. अजिबात नाही. मोदी साहेबांनी डायरेक्ट लोटांगणच घातलं. घालणी लोटांगण, वंदीनं चरण, आणि डोळ्यानं पाहिनं आणि लोटांगण घातले. लोक म्हणले, आय 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 आय, असा पंतप्रधान परत होणे. काय काय माणसं म्हणत्यान, त्यांनी मोठेपणासाठी तसं केलं.
पण अंतकरणात काहीतरी भावनाच असेल ना. असा कोण कोणापुढे वाकाय मोकळा. आज देश ताब्यात आहे, 135 कोटी जनतेचे मालक आहेत आणि ते लोटांगण घालतात. इथं साधं ग्रामपंचायतचं सरपंच झाले तरी माणसं रामराम घाली ना. आणि डायरेक्ट लोटांगण म्हणजे नम्रता हे मला सांगायचं. त्याच्या पुढचं सांगू का, जी माणसं विचारानं ज्ञानानं उच्च असतात ती माणसं नम्र असतात. आणि ज्याच्याकडे ज्ञान कमी, धन कमी, मान कमी आणि अक्कल कमी ती माणसं ताट असतात. विष सापाकडे जास्त आहे का विंचवाकडे जास्त आहे? जास्त विषारी कोण आहे? साप. पण ताईट कोण चलत? असा मागून टावर वर असतो नागी. म्हणजे विष कमी पण ताईट मोकार. आणि सापाकडे विष जास्त आहे पण असं लवून वाकून चलतंय. मारायला गेल्यावर सापडत नाही आणि इंचू चपलीतच मरतय. म्हणून नम्रता ठेवा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि बजरंग बलीकडे नम्रता. जय हरी जय हरी. अर्जुन म्हणला कोण? म्हणले मारुती. अय हनुम्या. डायरेक्ट मारुतीराय म्हणले मी अर्जुनाला जय हरी करतो नाही हनुम्या म्हणतय. अर्जुन म्हणले माझा तुमच्या बरोबर वाद आहे वाद. आला का मारुती म्हणले हे जण आपली भेट नाही. बरं हे आपल्या भाऊबंदकीत नाही. ह्या जण आपलं शेत शेजारी नाही, घर नाही, भेट पहिल्यांदा वाद आहे. काय वाद आहे? म्हणले तुम्ही ती दगडावर राम लिहिलं, दगड पाण्यात टाकली, शेतू बांधला आणि ती लय कुटाणा केलाय. म्हणले ते तसलं करायची गरज नव्हती. या पठ्ठ्याला बोलवायचं, एका बाणात सेतू तयार केला असता. आता अर्जुन तेव्हा होता का? अर्जुन नव्हताच नाही. मला बोलवायचं ना. अहंकार झाल्या माणसं काहीही बोलत आहेत. आवाज वाढवा, थोडा कमी झाला आवाज. आणि मग मारुतीराय म्हणले तुम्हाला बोलवलं असतं पण आमच्यासारखी वजनदार माणसं त्याच्यावर गेल्यावर तो सेतू तुटला असता, पूल तुटला असता. अर्जुन म्हणला मी बांधलेला पूल मोडू शकतो हे शक्यच नाही, मी आत्ता बांधतो. मारुतीराय म्हणले मी आत्ता मोडतो. आणि म्हणले मोडल्यावर अर्जुन म्हणला मी बांधलेला पूल जर तुम्ही मोडला तर अर्जुन या ठिकाणी चिता रचणार आणि डायरेक्ट मी त्या ठिकाणी चिताग्नी घेणार, अग्नीत प्रवेश करणार, देह डायरेक्ट अर्पण करणार, आत्महत्या करणार. नाही पूल मोडला तर? आणि बजरंग बली म्हणले जर पूल माझ्याकडून नाही मोडला मी सुद्धा तुमच्या रथावर जो झेंडा आहे ना त्या झेंड्यावर आयुष्यभर तुमचा ध्वज सारथी म्हणून राहणार. ठरलं दोघं. बांधला पूल. मारुतीराने उड्डाण केलं. जय श्रीराम म्हणून मारुतीराने उड्डाण केलं. हनुमंतराय हवेत गेले आणि वरून पुलावर दोन दिशेने उडी वाजल्यावर पूल कडाड डायरेक्ट बुकाच राखच झाली पुलाची. अर्जुन मला आयो नुसतं बोललं तरी बरं झालं असतं रे. ह्याने तर बार राखच केली पुलाची. आता ती तवाचा अर्जुन होता म्हणून शब्दात बदलला नाही. आताचा जर अर्जुन असता तो म्हणला असता मी का म्हणलं होतं मरण निघूनच गेला असता. अर्जुन म्हणला मी बोललोय ना पूल मोडल्यावर देह ठेवणार. चिता रचली, चितेला आग लावली, प्रदक्षिणा मारल्या, 3 प्रदक्षिणा मारल्या आणि अर्जुन चितेत उडी टाकणार. देवाच्या बापानं आमच्या असणाऱ्या भगवंतानं मायबाप वारकऱ्याचं रूप धारण केलं. अर्जुनाच्या हाताला धरलं, महाग वडलं. अय मूर्खा, आत्महत्या करण्यासारखं पातक या जगात दुसरं कोणतं नाही. एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा. मनुष्य द्यायचा ये लोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहिजे. असा अनमोल किमतीचा देह तुला मिळाला आणि तू आत्महत्या करतो. हो महाग. अर्जुन म्हणले वारकरी बाबा तुम्ही आला आम्हाला अडू नका. आमच्या दोघात ठरले. काय ठरले? पूल मोडल्या मारणार नाही म्हणले माझ्या झेंड्यावर राहणार. म्हणले तुमच्या दोघात ठरलं. साक्षीदार कोणी होतं का? म्हणले अयो कोणीच नव्हतं. परत बांधा पूल. मारुतीराय तुम्ही परत मोडा पूल. आणि नियम तोच मोडला की जीव द्यायचा, नाही मोडल्यावर झेंड्यावर थांबायचं. आणि ठरलं दोघात फायनल. परत पूल तयार. परत जय श्रीराम उड्डाण. आता देवाला माहिती, अर्जुनाला माहिती, मारुतीला बी माहिती आता बी पूल मोडणारच आहे. पण देवाला अर्जुन वाचवायचा होता.
आता अर्जुन का वाचवायचा होता तर पुढे युद्ध करायचं होतं, आणि युद्ध का करायचं होतं तर धर्माची स्थापना करायची होती. धर्मासाठी युद्ध गरजेचं आहे, युद्धासाठी अर्जुन गरजेचं आहे, आणि अर्जुनासाठी सध्या पुल वाचणं गरजेचं आहे. म्हणून जगाच्या बापानं पुलाच्या खालून सुदर्शन चक्र लावलं आणि हनुमंतरांची पुलावर उडी बसली. हनुमंतराय परत हवे टांग दिशेने वर आल्या का म्हणले प्रिंग आहे का काय, परत वर आलो. आणि मग देवाकडे बघितलं, देवाने डोळा चिमकिळ्या मारुत राय म्हणले आल्या का ह्या बाबाने कुटाणा केला. म्हणले ही दिसायला ही दोतार घालून आलंय पण ही भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणले असं दे आता आपल्याला बी कुठंतरी थांबायचं होतं तर. आणि मग मारुतराय अर्जुनाच्या झेंड्यावर थांबले. तेव्हा ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकू सारथी शारंगधर अर्जुनेशी. आणि मग हनुमंतराय अर्जुनाच्या रथाच्या असणाऱ्या झेंड्यावर थांबले आणि पूल मोडला नाही, कारण आपल्या भक्ताला सीन होईन. भगवंतानं सुदर्शन चक्र आडवं लावलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मग तो वाहूने दिसीन, मग तो वाहूने दिसीन, मगतो वाहूने दिसीन, मगतो वाहूने दिसीन, मगतो वाहूने दिसीन, मगतो वाहूने दिसीन. आड घाले मगतो वाहूने दिसीन, मगतो वाहूने दिसीन. आरे घाले सुदर्शन, आरे घाले सुदर्शन, मगतो मग तो होऊन दिसीन. आवाज बस. हॅलो. आडगाले सुदर्शन, आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून भगवंत सुदर्शन चक्र आडवं लावतात. आडघाले सुदर्शन. पण त्यासाठी भक्तानं काय करायचं, दाशे आठवावा हरी. तेच हरीचं स्मरण एकदा करायचं आहे. हातानं टाळी मुखानं नाम, सगळ्यांनी शुद्ध अंतकरणे मोठे प्रेमाने एकदा भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी आवाज आवाज हार घालण्यासाठी जे कोणी असतील त्यांनी पुढे या. आणि भजन असं करायचे. रौप्य महोत्सव चालू आहे. सगळ्यांनी 30 सेकंदासाठी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. कॅमेरावाले ह्यांच्या हातावर शिटिंग फिरवा. आता 2 तास माझ्यावरच आहे आणि अख्ख्या जगात दिसणारे ही यूट्यूबला चालू आहे म्हणून. आणि श्री क्षेत्र वाघबीड रौप्य महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह बजरंगबलीच्या पावन दरबारात भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या. भगवंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून फक्त अर्ध्याच मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. करा हात वर सगळे, महिला पुरुष. वा क्या बात है. वर वर वर. जय हो. धन्यवाद. विडोबार कुमाये जय जय हरी हरी कुमार कुमार हरी हरी हरी
ठोबार कुमार जय विठोबार हरे 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 ठोबार कुमार हरे ठोबार कुमार हात खाली घ्या, हात खाली घ्या, आता हात खाली घ्या सगळे. ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमार कुमारी जय जय ठोबार कुमार जय जय हरे जय जय हरे जय जय हरे